नमस्कार शेतकरी मित्र, श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रगतशील शेतकरी सचिन सर यांच्या सोयाबीनच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी आपल्यापासून सोयाबीनची KDS 726 या जातीची लागवड केलेली आहे. तर आपण त्यांनी सुरुवातीपासून काय काय आपल्या मार्गदर्शनाखाली कुठल्या औषधाची वगैरे फवारणी केली ते सर्व व्यवस्थितरित्या ते सांगणार आहेत. सर, सुरुवातीपासून काय काय नियोजन केलं सांगा. आपण ह्याला पूर्व मशागतीला आपण पहिल्यांदा नांगरून घेतलं, पुन्हा ह्याला एक पाळी घातली आणि एक करी 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, एक पोटॅशची बॅग आणि एक सल्फरची बॅग, एक करी असं करून प्रमाण करून आपण पूर्व मशागत केली. त्याच्यानंतर रोटावेटर केलं, त्याच्यानंतर 3.5 फुटाची सरी पाडली आणि पुन्हा त्याला आपण पाहू शकता आपण आतमधलं अंतर म्हणजे 3.5 फुटाची सरीवरती लागवड आहे. हे बेड आहे, हे बेडवरती आणि लागवड केलेली आहे. सर, या दोन्ही रोपामधलं अंतर काय? दोन्ही रोपामधलं 9 इंचाचं अंतर आहे. पाहू शकता 9 इंचावरती 2 बी 3 बी असं पडलेलं आहे. तर पहिली फवारणी कुठली घेतली तुम्ही? आपण ह्याला पहिली फवारणी सोयाबीन पेरल्यानंतर 10व्या दिवशी पहिली फवारणी घेतली. ह्याच्यामध्ये आपण क्लोरोफॉरिफॉक्स घेतलं 10व्या दिवशी. नंतर त्याच्यासोबत आपण साप घेतलं, बुरशीनाशक साप घेतलं. त्याच्यानंतर आपण 21व्या दिवशी मायक्रोन्यूट्रियनची फवारणी घेतली. त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रियन्स एका लिटरला 3 ग्रॅम या प्रमाणे आपण मायक्रोन्यूट्रियन्स वापरलं. त्याच्यासोबत 19 खात वापरला. त्याच्यानंतर आपण 35व्या दिवशी म्हणजे फुलं लागायच्या अगोदर फुलं 2-4 एक 10% फुलं असताना आपण तिसरी फवारणी केली. त्याच्यामध्ये आपण हे घेतलं इमॅबॅक्टिन आणि त्याच्यासोबत आपण पांढऱ्या माशीसाठी कोणतं का अवेलेबल असणार ती एक घ्यायचं आणि पुन्हा त्याला 12-61 खात. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बायोविटा घेतलेला आहे, एवढं घेतलेलं आहे. आणि पुन्हा त्याला आता पुन्हा एक शेवटला आपण कोरोजनची फवारणी घेतलेली आहे, 052-34 खात घेतलेला आहे. अच्छा, तर आता हे किती दिवसाचं पीक झालेलं आहे सध्या? आता सध्या 65 दिवसाचं पीक आहे. हां, तर मित्र तुम्ही पाहू शकता जवळपास यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या मशागत वगैरे केलेली आहे. गवताचं प्रमाण तिने व्यवस्थितरित्या हँडल केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता सोयाबीनच्या फुटवा आणि लागण. तर हे झाड आहे, आता काही प्रमाणात शेंगा तयार झालेल्या आहेत, काही प्रमाणात आहेत. तर जवळपास एका झाडाला कमीत कमी 100 ते 150 शेंग लागेल अशी अपेक्षा आहे. सध्या तरी आहे 90-95 तरी अशी शेंग दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही. तर सर, या प्लॉटचं म्हणजे जवळपास किती एकरचा प्लॉट आहे? 1.5 एकरचा प्लॉट आहे. 1.5 एकरचा प्लॉट आहे. तर अंदाजे तुम्ही सांगू शकता का याच्यामध्ये किती बी पडलेला आहे? एकरी 17 किलो बी पडले आहे. अच्छा, आणि कमीत कमी म्हणजे आता रोपं किती असतील अंदाजे? तरी 90,000 बसले आहेत एका एकरमध्ये. अच्छा, तर तुम्ही पाहू शकता लागवड केल्यावरती एकरी कमीत कमी 15 ते 16 किलोच बी पडलेलं आहे. तर लागवड केल्यावरती एवढा फायदा होऊ शकतो की तुमचं बियाणं पण वाचू शकतं आणि त्याला लागण पण चांगल्या पद्धतीने लागते अशी पाहू शकता तुम्ही. हे KDS 726 आहे, त्यामुळे थोडी आणखीन शेंग बाकी आहे लागण्याची, कारण थोडं म्हणजे 335, 228 आणि 612 किंवा आपलं विक्रांत असेल त्या सोयाबीनपेक्षा 15 दिवसांनंतर निघतं आहे सोयाबीन. त्यामुळे याला आणखीन पण शेंगा चालू आहेत, फुलं चालू आहेत, काही प्रमाणात शेंगा धरलेला आहे. तर माझ्या मते की असं सर्वांनी योग्य पद्धतीनं नियोजन करून जर सोयाबीनची शेती केली तर जवळपास भरपूर फायदा होऊ शकतो. आणि तुम्हाला याच्यातनं किती म्हणजे क्विंटलची अपेक्षा आहे? 16-17 क्विंटलपर्यंत जाईल. तर लागवड करण्याच्या अगोदर अगोदर तुम्ही सोयाबीन पीक घेतलं होतं तेव्हा असं कधी आलं होतं की आता? नाही, एक 6-7 क्विंटलपर्यंत येत होतं. अच्छा, तरी आता म्हणजे दुप्पटच प्रमाण उत्पादन वाढण्याचं आहे. तर बघा, पाहू शकता शेतकरी मित्र, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता सोयाबीनची लागवड. लागण ते मस्त चांगलं नियोजन आहे.